कुंभमेळा, तिसरे शाही स्नान, वसंत पंचमीला. वसंत पंचमी म्हणजे काय, तिचा शुभ काळ कधी आहे, वसंत पंचमी कोणत्या तारखेला आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आमच्या पीस विदिन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. वसंत पंचमी. वसंत पंचमी, ज्याला वसंत पंचमी किंवा सरस्वती पूजा असे म्हणतात, ती माघ महिन्याच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीच्या 5व्या दिवशी येते. वसंत या शब्दाचा अर्थ वसंत ऋतू आहे. पंचमी या शब्दाचा अर्थ 5वा दिवस आहे. वसंत पंचमी हिवाळ्याच्या शेवटी आणि वसंत ऋतूच्या सुरुवातीचे प्रतीक आहे. हा वसंत ऋतू प्रारंभिकाचे प्रतीक आहे, जेव्हा मोहरीच्या फुलांना बहर येतो. ज्ञान आणि कलांची देवता असलेल्या देवी सरस्वतीचे उत्सव म्हणून साजरा केला जातो, जो पिवळ्या रंगाशी संबंधित आहे. वसंत ऋतूला ऋतूंचा राजा असे मानले जाते. त्याचे स्वागत करण्याचा हा विशेष दिवस आहे. भारतात साधारण मकर संक्रांतीनंतर, खरं तर 21 डिसेंबर नंतर सूर्याचे उत्तरायण होतानाच्या काळात येणारा हा सण आहे. भाविक समृद्धी आणि सकारात्मकतेचा रंग असलेला पिवळा रंग परिधान करतात आणि तिच्या आशीर्वादांचा सन्मान करण्यासाठी विविध विधी करतात. हा सण या वर्षी फेब्रुवारी 3 रोजी साजरा केला जाईल. 2025 मध्ये वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वतीची पूजेचा शुभ काळ सकाळी 7:09 ते 12:35 मध्ये आहे, ज्यामध्ये सर्वाधिक अनुकूल काळ 12:35 आहे. वसंत पंचमीच्या कथेनुसार सृष्टी रचयिता ब्रह्माने जेव्हा जीव आणि मनुष्यांची रचना केली होती, तेव्हा ब्रह्माने आपली सृष्टी बघायची ठरवली. तेव्हा त्यांना सगळीकडे शांतता असल्याचे जाणवले. वातावरण अगदी शांत होतं, ज्यात कुठलीही वाणी नव्हती. हे बघून ब्रह्मा उदास आणि असंतुष्ट झाले. तेव्हा ब्रह्मांनी प्रभू विष्णूंच्या आज्ञेने आपल्या कमंडलातून पाणी घेऊन पृथ्वीवर शिंपडले. धरतीवर पडलेल्या त्या पाण्यामुळे पृथ्वीवर कंपन झाले आणि एक अद्भुत शक्तीच्या रूपात चतुर्भुजी अर्थात 4 भुजा असलेली एक सुंदर देवी प्रकट झाली. त्या देवीच्या एका हातात वीणा, दुसरा हात वर मुद्रित आणि इतर 2 हातात पुस्तक आणि माळ होती. ब्रह्माने त्या देवीला वीणा वाजवण्याचा आग्रह केला. तेव्हा वीणाच्या सुरांमुळे पृथ्वीवरील सर्व जीव जंतूंना वाणी प्राप्त झाली. तेव्हापासून त्या देवीला सरस्वती असे म्हटले गेले. त्या देवीने वाणीसह विद्या आणि बुद्धी दिली. वसंत पंचमी देवी सरस्वतीच्या जन्मोत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. या देवीला बागेश्वरी, भगवती, शारदा, वीणावादनी आणि वाग्यदेवी यासह अनेक नावे आहेत. संगीताची उत्पत्ती केल्यामुळे तिला संगीताची देवी म्हणून देखील पूजलं जातं. पेशवेकालीन उत्सव. पेशव्यांच्या काळात हा उत्सव महाराष्ट्रात उत्साहाने साजरा होत असे, असा उल्लेख ब्रॉटन यांनी केला आहे. या दिवशी स्त्री पुरुष आपल्या नातेवाईकांना फुलांचा अथवा हिरव्या देठांच्या धान्यांचा कणसांचा गुच्छ भेट म्हणून देत होते. डोक्यावरील पागोट्यात तो कणसांचा तुरा रोवत असत. त्याच दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याची पद्धत होती. फुले, फळे, मिठाई यांची देवाणघेवाण होत असे. वसंत ऋतूची सन्मानपूर्वक पूजा हा मुख्य भाग असे. बाजीराव पेशवे याच काळात सरदारांसोबत हा उत्सव साजरा करायचे. केशरी रंगाची उधळण केली जात असे. ब्राह्मण, शास्त्री आणि अन्य सन्माननीय व्यक्तींना भोजन, कलावंतींचे नृत्य असे उत्सवाचे स्वरूप असे. वसंत पंचमी हा केवळ एक सण नाही, तर ज्ञान, कला आणि नवीन ऊर्जा यांचे एक प्रतीक आहे. या पवित्र दिवशी देवी सरस्वतीचा आशीर्वाद मिळावा हीच प्रार्थना. पिवळ्या रंगाच्या आनंदमय वातावरणात आणि सकारात्मकतेने आणि उत्साहाने हा दिवस साजरा करूया. वसंत ऋतूच्या नवचैतन्याने आपले जीवन आनंदाने भरून जाऊया. मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.